नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। श्री दत्तात्रयांचे आजोळ समजल्या जाणारा श्री क्षेत्र करंजी देवस्थान येथील श्री दत्त मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दत्तात्रयाच्या मूर्तीवरील सोन्याचे अलंकार, चांदीच्या मूर्ती तसेच दानपेटीतील रोकड अशी 4,75,000ची रक्कम चोरून नेली आहे। मात्र चोरट्यांनी पुरातन पद्मासन स्थित मूर्तीचा चांदीचा मुकुट काढून मूर्ती तशीच ठेवली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी शिवारातील करंजी देवस्थान येथे अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर 2 ते 3 वाजेच्या दरम्यान मंदिराच्या मुख्य दरवाजाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून काचेच्या दरवाजाची फ्रेम वाकून आणि काच काढून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दत्त महाराजांच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन अंदाजे वजन 1 तोळे किंमत 1 लाख रुपये, गाभाऱ्यातील दत्त मंदिराचे चांदीचे मुकुट 20,000 रुपये, 3 दानपेट्यांतील भक्तांच्या देणगीचे अंदाजे 2 लाख रुपयांची रोकड, चांदीची गणेश मूर्ती 1 लाख रुपये, 10 भार वजनाच्या चांदीची गणपती मूर्ती 20,000 रुपये, दत्त महाराजांच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट 10 भार 20,000 रुपये, पितळी लहान मोठ्या 11 मूर्ती 15,000 रुपये असा एकूण 4,75,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे। सदर घटना CCTVमध्ये कैद झाले असून चोरांनी रुमाल आणि कपड्याने चेहरा झाकला असल्याचे तसेच हातामध्ये कोयते लोखंडी रॉड असल्याचे CCTVमध्ये कैद झाले आहे। दरम्यान सकाळी सदरची घटना मंदिराचे पुजारी आणि भाविक मंदिरात आल्यानंतर उघडकीस आली। याबाबत माहिती पोलिसांना कळवल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अज्ञात चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते। दरम्यान पोलिसांनी शशिकांत देवराम सवंजय वय 64 राहणार करंजी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे करीत आहेत। मात्र दत्तात्रयांच्या आजोळ समजल्या जाणाऱ्या करंजी येथील देवस्थानातून 4,75,000चा ऐवज चोरीला गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ पाटोले, दिंडोरी। धन्यवाद।